आता कन्सिडर या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ विचार करणे किंवा लक्षात घेणे. कन्सिडर हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कन्सिडर म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल नीट विचार करणे किंवा तिचा विचारपूर्वक अभ्यास करणे. जेव्हा एखादी व्यक्ती निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करते तेव्हा कन्सिडर हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग टू थिंक केअरफुली अबाउट समथिंग बिफोर मेकिंग अ डिसिजन. आता सिनॉनिम्स पाहूया. थिंक, रिफ्लेक्ट, कंटेम्प्लेट हे शब्द विचार करणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. इग्नोर, निग्लेक्ट, डिसरिगार्ड हे शब्द दुर्लक्ष करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, प्लीज कन्सिडर माय सजेशन. कृपया माझ्या सूचनेचा विचार करा. इथे कन्सिडर म्हणजे लक्षात घेणे किंवा विचार करणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. विचार करणे मीन्स ए कन्सिडरेशन, बी कन्सिडर, सी कन्सिडरिंग, डी कन्सिडर्ड. आता कन्सिडरेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ विचार किंवा लक्षात घेणे. कन्सिडरेशन हा शब्द नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. कन्सिडरेशन म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल केलेला विचार किंवा निर्णय घेण्यापूर्वी लक्षात घेतलेले मुद्दे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा सखोल विचार करतो किंवा इतरांच्या भावना लक्षात घेतो तेव्हा त्याला कन्सिडरेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग केअरफुल थॉट ऑर अटेन्शन गिवन बिफोर मेकिंग अ डिसिजन. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, युअर सजेशन डिझर्व्स कन्सिडरेशन. तुमची सूचना विचार करण्यास योग्य आहे. इथे कन्सिडरेशन म्हणजे विचार करणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. विचार मीन्स ए कन्सिडर, बी कन्सिडरेशन, सी कन्सिडरिंग, डी कन्सिडर्ड. आता कन्सिडरेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ विचारशील, इतरांची काळजी घेणारा. कन्सिडरेट हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. कन्सिडरेट म्हणजे अशी व्यक्ती जी इतरांच्या भावना, गरजा आणि परिस्थिती लक्षात घेते. जेव्हा एखादी व्यक्ती इतरांचा विचार करून वागते तेव्हा ती कन्सिडरेट असते. इंग्लिश मीनिंग शोईंग केअर अँड थॉट फॉर अदर्स फीलिंग्ज अँड नीड्स. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, ही इज व्हेरी कन्सिडरेट टुवर्ड्स हिज फ्रेंड्स. तो आपल्या मित्रांबद्दल खूप विचारशील आहे. इथे कन्सिडरेट म्हणजे इतरांची काळजी घेणारा. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. विचारशील मीन्स ए कन्सिडर, बी कन्सिडरेशन, सी कन्सिडरेट, डी कन्सिडरिंग. आता कन्सिडरेटली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ विचारपूर्वक किंवा इतरांचा विचार करून. कन्सिडरेटली हा शब्द ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कन्सिडरेटली म्हणजे अशा पद्धतीने की ज्यामध्ये इतरांच्या भावना, गरजा आणि परिस्थितीचा विचार केला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती इतरांचा विचार करून वागते तेव्हा कन्सिडरेटली हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग इन अ वे दॅट शोज केअर अँड थॉट फॉर अदर्स. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, ही स्पोक कन्सिडरेटली टू एव्हरीवन. तो सर्वांशी विचारपूर्वक बोलला. इथे कन्सिडरेटली म्हणजे इतरांचा विचार करून. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. कन्सिडरेटली मीन्स ए रूडली, बी थॉटफुली, सी केअरलेसली, डी इग्नोरंटली. आता कन्सल्ट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ सल्लामसलत करणे किंवा सल्ला घेणे. कन्सल्ट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कन्सल्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून सल्ला घेणे किंवा मार्गदर्शनासाठी त्याच्याशी चर्चा करणे. जेव्हा एखादी व्यक्ती तज्ज्ञ किंवा अनुभवी व्यक्तीशी बोलून निर्णय घेते तेव्हा कन्सल्ट हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग टू सीक ॲडवाईस ऑर डिस्कस समथिंग विथ समवन. आता सिनॉनिम्स पाहूया. ॲडवाईस, डिस्कस, सीक गायडन्स हे शब्द सल्ला घेणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. इग्नोर, अवॉइड, निग्लेक्ट हे शब्द सल्ला न घेणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, यू शुड कन्सल्ट अ डॉक्टर. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. इथे कन्सल्ट म्हणजे सल्ला घेणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. वन वर्ड सबस्टिट्यूशन टू सीक ॲडवाईस फ्रॉम एन एक्सपर्ट बिफोर मेकिंग अ डिसिजन. ए इग्नोर, बी कन्सल्ट, सी अवॉइड, डी निग्लेक्ट. आता कन्सल्टेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ सल्लामसलत किंवा सल्ला घेणे. कन्सल्टेशन हा शब्द नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. कन्सल्टेशन म्हणजे एखाद्या विषयावर सल्ला घेण्यासाठी केलेली चर्चा किंवा प्रक्रिया. जेव्हा एखादी व्यक्ती तज्ज्ञ किंवा अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन घेते तेव्हा त्याला कन्सल्टेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग दी ॲक्ट ऑफ सीकिंग ॲडवाईस ऑर डिस्कसिंग समथिंग विथ समवन. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द डॉक्टर गेव्ह हिम अ डिटेल्ड कन्सल्टेशन. डॉक्टरांनी त्याला सविस्तर सल्लामसलत दिली.
इथे कन्सल्टेशन म्हणजे सल्ला घेण्याची प्रक्रिया. आता थोडा विचार करा, व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. सल्ला मसलत मीन्स ए कन्सल्ट, बी कन्सल्टेशन, सी कन्सल्टिंग, डी कन्सल्टेड. आता कन्सल्टेटिव्ह या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. सल्ला मसलतीशी संबंधित किंवा सल्ला मसलत करणारा. कन्सल्टेटिव्ह हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. कन्सल्टेटिव्ह म्हणजे सल्ला मसलत किंवा चर्चा यांच्याशी संबंधित असलेला. जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा पद्धत इतरांचा सल्ला घेऊन केली जाते तेव्हा ती कन्सल्टेटिव्ह असते. इंग्लिश मिनिंग रिलेटिंग टू ऑर इन्व्हॉल्विंग कन्सल्टेशन अँड ॲडवाईस. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. द ऑर्गनायझेशन फॉलोज अ कन्सल्टेटिव्ह अप्रोच. ती संस्था सल्लामसलतीवर आधारित पद्धत वापरते. इथे कन्सल्टेटिव्ह म्हणजे सल्ला घेऊन काम करणारी पद्धत. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. वन वर्ड सबस्टिट्यूशन. अ प्रोसेस दॅट इन्व्हॉल्व सिकिंग ॲडवाईस ऑर डिस्कशन. ए इंडिपेंडंट, बी कन्सल्टेटिव्ह, सी ऑथॉरिटेटिव्ह, डी इग्नोरिंग. आता आपण ब्लॅक शीप हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग अ पर्सन हू इज कन्सिडर्ड डिफरंट ऑर अ डिस्ग्रेस टू अ फॅमिली ऑर ग्रुप. मराठी मीनिंग कुटुंबात किंवा गटात नाव खराब करणारी वेगळी व्यक्ती. स्पष्टीकरण. जेव्हा एखादी व्यक्ती कुटुंबातील किंवा गटातील इतरांपेक्षा वेगळी वागते आणि त्यामुळे तिच्याबद्दल नकारात्मक मत बनते तेव्हा ब्लॅक शीप ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ही इज द ब्लॅक शीप ऑफ द फॅमिली. अर्थ. तो कुटुंबातील नाव खराब करणारा सदस्य आहे. स्पष्टीकरण. त्याचे वर्तन इतरांपेक्षा वेगळे आणि चुकीचे असल्यामुळे ही इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. शी फेल्ट लाईक द ब्लॅक शीप इन हर क्लास. अर्थ. तिला तिच्या वर्गात वेगळी आणि एकटी असल्यासारखे वाटले. स्पष्टीकरण. की इतरांपेक्षा वेगळी वाटत होती म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. ब्लॅक शीप म्हणजे नाव खराब करणारी वेगळी व्यक्ती. अर्थ. डिस्ग्रेस्ड ऑर डिफरंट पर्सन. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ ब्लॅक शीप. ए मोस्ट सक्सेसफुल पर्सन, बी डिस्ग्रेस्ड मेंबर, सी लीडर ऑफ ग्रुप, डी व्हेरी काइंड पर्सन. योग्य उत्तर कमेंट करा. आपण बाईट ऑफ मोर दॅन वन कॅन च्यू हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग टू टेक ऑन मोर वर्क ऑर रिस्पॉन्सिबिलिटी दॅन वन कॅन हँडल. मराठी मीनिंग आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम घेणे. स्पष्टीकरण. जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या क्षमतेपेक्षा जास्त काम किंवा जबाबदारी स्वीकारते आणि त्यामुळे अडचणीत येते तेव्हा बाईट ऑफ मोर दॅन वन कॅन च्यू ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ही बिट ऑफ मोर दॅन ही कुड च्यू बाय टेकिंग 3 प्रोजेक्ट्स ॲट वन्स. अर्थ. एकाच वेळी 3 प्रोजेक्ट घेतल्यामुळे त्याने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम घेतले. स्पष्टीकरण. तो सर्व काम व्यवस्थित करू शकला नाही म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. डोंट बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू. अर्थ. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम घेऊ नका. जास्त काम घेतल्यास अडचण येऊ शकते म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. बाईट ऑफ मोर दॅन वन कॅन च्यू म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त काम घेणे. अर्थ. टेक मोर दॅन यू कॅन हँडल. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ बाईट ऑफ मोर दॅन वन कॅन च्यू. ए टेक लेस वर्क, बी टेक टू मच वर्क, सी फिनिश क्विकली, डी अवॉइड रिस्पॉन्सिबिलिटी. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण ब्लॅक अँड ब्लू हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग बॅडली ब्रूज्ड ऑर इंजर्ड. मराठी मीनिंग मार लागून सूज जखम झालेली अवस्था. स्पष्टीकरण. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मार लागतो आणि त्याच्या शरीरावर सूज, निळे डाग किंवा जखमा दिसतात तेव्हा ब्लॅक अँड ब्लू ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ही वॉज ब्लॅक अँड ब्लू आफ्टर द ॲक्सिडेंट. अर्थ. अपघातानंतर त्याला खूप मार लागला होता. स्पष्टीकरण. त्याच्या शरीरावर जखमा आणि सूज होती म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. शी वॉज बीटन ब्लॅक अँड ब्लू इन द फाईट. अर्थ. भांडणात तिला खूप मार लागला. स्पष्टीकरण. तिला जखमा झाल्या म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. ब्लॅक अँड ब्लू म्हणजे मार लागलेला, जखमी. अर्थ. बॅडली ब्रूज्ड. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ ब्लॅक अँड ब्लू. ए व्हेरी हॅपी, बी
बॅडली इंजोर्ड, सी व्हेरी काम, डी फुल्ली हेल्दी. योग्य उत्तर कमेंट करा.